चलो बच्चों, नींद में नहीं रहने का है। पहला क्वेश्चन स्टार्ट करेंगे। पहला क्वेश्चन स्टार्ट करेंगे फ्रॉम ठीक है ना, रहो देखिए। फ्रॉम ए बैच रोल नंबर 1। तयार आहे बेटा? गुड, सांग. सर तो स्टोन वाला क्वेश्चन ना? नाही, हा हा स्टोन वाला क्वेश्चन. वाच क्वेश्चन हवा सगळ्यांना कळू दे. स्टोन इज ड्रॉप्ड. सर मी जेव्हा बोलते तर माझी स्क्रीन दिसते, सो तो म्हणजे माझी स्क्रीन दिसत नाही? नाही सर, तुमची स्क्रीन दिसते, पण मी जेव्हा बोलते तेव्हा माझा प्रोफाईल पण नेमकं तेव्हाच दिसत नाही. दिसत नाहीये? हाँ सर. A stone is dropped into a pond. Waves in the form of circles are generated and radius increases. At 5 centimeter per second. The area increased after 2 seconds is main purpose. बोल. सर एकच बोल लवकर बोल. सर radius increases म्हणजे dr by dt is given as 5. dr by dt is 5 centimeter per second. आणि area of the circle formed by stone dropped is pi r square. pi r square, okay. पुढे differentiate dA by dt. Differentiate with respect to t. dA by dt is 2 pi r into dr by dt. dr by dt, okay. So मग आता रेडियस पहिले गिवन ह्याच्या dr by dt मध्ये आफ्टर 2 seconds रेडियस विल बी 5 into 2. सो त्याच्यात टाकायचं 5 into 2 रेडियस 10 आणि dr by dt 5 दिलाय. ओके, याला मग 100 पाय बरोबर. ओके गुड. देखो dr by dt दिया 5. क्वेश्चन है r का, तो 1 सेकंड में रेडियस कितनी हो रही? 5. तो 2 सेकंड में पूछा है तो कितना होगा रेडियस? 10. सो 100 पाई. फाइन, लिखो. हो गए? ए बैच रोल नंबर 15. लोअर योर हैंड रचना. A batch roll number 15. Read next question. बोला. A particle moves so that x equal to 2 plus 27t minus t cube. The direction of motion reverses after moving a distance of first direction reverse. डायरेक्शन रिव्हर्स झाली, मग ते बोलते हैं की काही उगीच वाईट शब्द ऐकायला मिळते मग. What to do?
कोणाचे बोलते? Sir, V will be 0 म्हणते. कोण? हो, बरोबर आहे. कोण आहे? Galaxy S9 Plus. कोण आहे V0 बोलायला? Reason. गॅलेक्सी, रेज युअर हँड. रेज युअर हँड. गॅलेक्सी वाले. बोला. सर अमृता आहे. अरे बापरे, सर- अमृता. अमृता different- सर नाही अमृता चक्क आमच्या क्लासला मॅचेत ही गुड. सर बोल. डिफरन्शिएट करायचं वेलॉसिटी 0 होईल तेव्हा डायरेक्शन रिव्हर्स होईल. बरं, आता नेक्स्ट टाइम पासून मला तुझं नाव टाकायचं, अमृता सांगून घे. हा सांग काय करणार तर. डिफरन्शिएट केलं हम्म. मग 27 मायनस 3t स्क्वेअर 27 मायनस 3t स्क्वेअर इक्वल टू 0. 0. काय एवढं कळलं का? हो सर. हा, आपण शिकला नाही काय ऑसिलेशन मध्ये मोमेंटरीली पार्टिकल स्टॉप्स ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. सो V मस्ट बी 0. सो T 3t स्क्वेअर कितना है 9. सो T आएगा प्लस और माइनस 3 ना. हा हाँ, मग आता पुढे. आणि मग x च्या फॉर्म्युला मध्ये t टाकायचा. ओके, किती 2 प्लस 27 इंटू 3 माइनस 3 क्यूब बरोबर. कितना 54 2 56 बरोबर है. आंसर बराबर है. सिंपल है. लिखो. 6. नेक्स्ट A20 है कोई? A20 A20 है कोई? सांग रुचा. सर एक्स ला a प्लस एच लिहायचं. एक्स लगा सम नंबर 3 है. पहले क्वेश्चन पढ़ गया तो अप्रोक्सीमेट वैल्यू ऑफ f ऑफ x कितना x स्क्वायर माइनस 2x प्लस 1 एट 2.99. एक्स लगा लिहायचं. a प्लस एच म्हणजे a प्लस एच इज इक्वल्स टू 2.99. x इक्वल टू a प्लस h that is 2.99. मग a3 येणार आणि h मायनस 0.01. माइनस 0.01. हाँ, मग f ऑफ x ला डिफरेंशिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. हाँ. f डॅश ऑफ x इज इक्वल्स टू 2x मायनस 2. डिफरेंशिएट इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x 2x माइनस 2 बरोबर. मग f ऑफ a इज इक्वल्स टू f ऑफ 3 f ऑफ 3 इक्वल टू 9 मायनस 6 प्लस 1 विच इज इक्वल टू 4. बरोबर है. f ऑफ a इसमें डाल दिया x as a that is 3. ओके. हाँ, मग f डॅश ऑफ a इज इक्वल्स टू f डॅश ऑफ 3. f dash of a is 2a minus 2. मग f डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू 4 येते. 2 into 3 minus 2 कितना 4. 4. मग फॉर्म्युला आहे f ऑफ a प्लस एच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू f ऑफ a प्लस एच f डॅश ऑफ a. f dash of a. मग त्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचा. 4 4 plus h is okay fine minus 0.01. f dash of a is 4. 3.96 बरोबर है का? हो सर. ओके फाइन. लिखो फटाफट. लिखो नेक्स्ट.
इक्वेशन लिखा है, इक्वेशन ऑफ नॉर्मल टू कर्व y equal to log x at 1, 0 is चलो बोलो कौन है क्वेश्चन नंबर 20 हरी रोल नंबर 24 नाही बोला रोल नंबर 20 बोला सर आधी डिफरन्शिएट करायचं y ला with respect Hello? to what? विथ रिस्पेक्ट टू x हाँ मग dy by dx इक्वल्स टू 1 by x ओके 1 by मग दिस इज स्लोप ऑफ टँजंट slope of tangent. This is slope of tangent. हाँ मग त्याचं नेगेटिव्ह रेसिप्रोकल विल बी स्लोप ऑफ नॉर्मल slope of Minus. normal. Slope of normal will be minus x. हाँ म्हणजे -1 ऍट पॉइंट p 1 is 0 -1 बरोबर आहे x is 1 given. मग इक्वेशन घ्यायचं y इज इक्वल टू mx प्लस c का बरं y equal to mx plus c येडे पासिंग थ्रू पॉइंट है y minus y1 equal to m x minus x1 y minus 0 equal to m x minus 1 हाँ. y equal to minus x plus 1 so x plus y equal to 1 कळलं का हा mx plus c आलं कुठं तुला y इंटरसेप्ट दिलाय का बाळा सर मी डायरेक्ट टाकणार होते मग कसं काय डायरेक्ट टाकणार होते भाई बरोबर लिहा नेक्स्ट डायमीटर होगा चलो कौन बता रहा है अरे कौन बता रहा है प्रांजल यादव जरा मोठा आवाजात सांग सांग निसर्ग का झोप हॅलो उठली का झोपेतून हा सर झोपली नव्हती सर ओके गुड हा सांग सर एरिया ऑफ द सर्कल विल बी a pi d a will be equal to pi d square upon 4 ओके आणि मग नंतर डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू मी
नाही, with respect to time. हे positive आहे ना? Time. dA upon dt will be हाँ. equal to 2 pi d upon 4 into dd upon dt. काय dt upon dt? काय तर dt? diameter दिलाय ना, in rate of diameter in लिहायला बरं पडतं ना. हा d. हा, हम्म. सो मग नंतर मग d ला लिहायचं 2r d ला घ्यायचं 2r. हा. आणि मग नंतर r चं व्हॅल्यू टाकायचं पाय आणि d ऑफ कॅपिटल D अपॉन dt दिलाय 1 सेंटीमीटर अपॉन सेकंड. ओके. कैपिटल D is 2r. ये और कैंसल. पाई r कितना दिया है? पाई और dt by dt दिया है 1. सो पाई स्क्वायर सेंटीमीटर स्क्वायर पर सेकंड. बरोबर है. a is pi r square, r is d by 2, so d square by 4. Difference with respect to t. Pi by 4 is equal to 2d dt by dt. Diameter is 2r. ये दिया, सब दिया. सांग प्रांजल next. Sin 46. सर साइन 46 ना, मग असं लिहायचं एफ ऑफ ए इक्वल्स टू 46 ला लिहायचं 30 प्लस 16 डिग्री. 46 ला लिहायचं म्हणजे एफ ऑफ एक्स एक्स इक्वल टू ए प्लस एच. X is a plus h. So Plus 1 degree. हाँ 45 डिग्री प्लस 1 डिग्री. मग एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन एक्स है. एफ डैश ऑफ एक्स इक्वल टू कॉस एक्स. Cos x है. हाँ. एफ ऑफ ए प्लस एच इक्वल टू A plus h equal to एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डैश ऑफ ए. मग साइन 30 प्लस एच इज 1 इंटू 0.0175 त्यांनी पुढे लिहू नंतर तो सांगा इंटू आणि हाँ इंटू कॉस 30 sin 30 हाफ. हाफ. मग डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं 0.0175 इंटू कॉस 30 इज √3/2. सो 1/2 कॉमन घ्यायचं. 1/2 कॉमन घ्यायचं. 1 प्लस 0.0175 इंटू 1.732. 1/2 कॉमन घेतला काय? 1.732. हाँ मग 0.075. बट बेटा ऑप्शन √2 मध्ये बघा. दोन ऑप्शन √2 मध्ये. सर मग 1/2 ला लिहायचं 1/√2 इंटू 1/√2. 1/√2 आणि हे करायचं 1 प्लस ते तसंच ठेवायचं. मग कसं ठेवायचं? हा का बरं? सर म्हणजे मग त्याला पुढे सिम्प्लिफाय करायला. हा. इंटू √3. हा √2. एक 1/√2 कॅन्सल होईल ना. हा मग 1/√2 आणि ते ऍड करायचं वरचं. हे वरचं ऍड करायचं. हा बघा हे दिस इंटू दिस प्लस 1 अपॉन √2. हे सगळे कॅल्क्युलेशन माझ्याकडे जेव्हा वेळ नाही हे आन्सर येत आहे. अपॉन √2 कॉमनच आहे. अपॉन √2 कॉमन. सो दिस पहिले प्रोडक्ट करो 1.73 टू दिस प्लस 1 अपॉन. सर ते तिकडे साइन 30 डिग्री कसं येणार? साइन 45 डिग्री ना. मला पुढे काय माहितीये? सर ते 45 प्लस 1. हा सॉरी तिला घरी गेला राहन. साइन 45 कॉस 45. निसर्ग काय बोलू मी कळलं का? हो cos 30 is √3/2. cos 45 is 1/√2. So 1/√2 कॉमन म्हटलं असं काय होत आहे 1.01 डायरेक्टली. झालं प्रांजल लावली आमची वाट.
सर ते चुकून घाईघाईत बोलले ना त्यामुळे. खरंच होतं बाई. आता सीईटी मध्ये काही तुला मी सांगायला येणार नाही किंवा निष्ठा सांगायला येणार नाही, असं असतं ते. दॅट इज कॉल्ड सीईटी. लिखो. Next one. Radius of circle is increasing at 3 centimeter per second. Rate of change of circumferences. बता प्रणील. हाँ सर, सर्कमफेरेंस दिया है तो सर्कमफेरेंस इज इक्वल्स टू 2 पाई आर. डिफरेंशिएट किया विद रिस्पेक्ट टू टाइम. This is 2 pi r. हाँ, differentiate with respect to t. हाँ. 2 pi dr by dt. dr by dt. हाँ. और dr by dt 3 सेंटीमीटर दिया है. 6 pi centimeter per second. एकदम बकवास. हाँ. बराबर था. सिंपल. लिखो. हाँ, कोणी मृण्मय नावाचं व्यक्तिमत्व आहे का सांगा. मृण्मय. हाँ? मृण्मय. नाही. सांग रुचा. साइड एच ऑफ द क्यूब ला x अज्युम करायचं. एजला एक्सप्लेन करायचं. मग एरिया ऑफ द क्यूब इज 6x स्क्वेअर. एरिया ऑफ क्यूब इज 6x स्क्वेअर. हाँ. मग त्याला डिफरेंशिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू t. dA by dt is equals to 12x dx by dt. 12x dx by dt. हाँ. मग dx by dt ची व्हॅल्यू मायनस 0.04 दिली. नाही नाही, ते बरोबरच घ्यायचं. आन्सर मध्ये नाही, निगेटिव्ह नसतं काही. ठीक आहे. मग 0.04 ते कोणत्या सम मध्ये घ्यायचं? ते लॅडर का हाईट वगैरे त्यामध्ये घ्यायचं ते. पण सर ते डिक्रीजिंग सांगितलंय ना. हो, तर तेच सांगतो. ऑप्शन मध्ये निगेटिव्ह नाही ना. ठीक आहे सर. काय फरक पडत नाही ऑप्शन मध्ये, तसं काहीच नाही. ठीक आहे. मग आन्सर येईल 0.48x इंटू 10 ना. सॉरी, x is 10 ना. हा. किती? 0.48x 0.48. ओनली 4.8. 4.8 हाँ सर. 4.8 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. सेकंड. आता बघा, तू बोललो आपण 0.4 ते पण ऑप्शन आहे बरं का. हाँ सर.
सर मग जरी डिक्रीजिंग असलं तरी निगेटिव्ह साईन नाही घ्यायची. नाही घ्यायची. त्यांनी जर दिलं असेल तर मग घ्यायचं ते. कारण निगेटिव्ह काय फरक पडणार आन्सर मध्ये. हा. चला रोल नंबर 24. बोला. सर डिफरन्शिएट करायचं एफ ऑफ एक्स ला. विथ रिस्पेक्ट अरविंद महाजन. काय? विथ रिस्पेक्ट अरविंद महाजन का? नाही विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग सांग ना तसं. क्वेश्चन वाचा दे. रीड क्वेश्चन. If f of x is equal to x plus 1 by x, local maxima and minima. हा सांग. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू X. मग येणार f dash of x is equal to 1 हा. minus. थांब ना बाबा जरा. f of x is x plus 1 by difference with respect to X. x. हाँ. F dash of x is 1 minus 1 upon x square. Equating it to 0. Equate to 0. हाँ. Now x square will be 1. So 1. x is plus or minus 1. हाँ. Now differentiate f dash of x with respect to x. कब रहा? Maxima and minima. अभी देखो. ठीक है बराबर उसने करेक्ट बताया. This is not regular बेटा कि auto show is maximum or minimum. Do not waste your time by showing that the function is maximum or minimum. It is given to given, no problem. Correct है? Regular in regular we have to do like this only. कि show that function is maximum or minimum. यहाँ पे जरूरत नहीं. So x is 1 डालेंगे. So what is f of x? 1 plus 1 by 1 that is 2. And x is minus 1. So f of x आएगा minus 1 by 1 minus 2. So maximum minimum. हाँ. सांग स्फूर्ती. एक क्वेश्चन केला स्टँडर्ड. सेमी वर्टिकल कोन ऑफ मॅक्सिमम व्हॉल्यूम इज. त्याचा slant height का? हा गिवन स्लॅंट हाइट Tan inverse root 2 is the slant. इज Slant height. म्हणजे मला नाही कळलं. that is answer only. Slant height is given, then semi vertical angle of maximum volume of cone is tan inverse of root 2. हाँ. हो गया. Next. रुको मैं क्वेश्चन ढूंढ रहा था तब तक. हाँ लिखो. Maximum value of f of x equal to 3 sin x plus 4 cos x. सांग सृष्टी फास्ट. सृष्टी सांग फास्ट विदिन 1 सेकंड. ABCDFGH कोण आहे? ABCD बघ ना. ABCD कोण आहे? हा सर f of x ला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू ओके फाईन. जाऊ दे बघा. मला तुझ्या बरोबर यू आर करेक्ट नो डाउट. बट शॉर्टकट ध्यान ठेव बेटा. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ सच टाइप इज a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर दॅट इज 5. करेक्ट आहे? सृष्टी हो सर. शॉर्टकट लाईक दिस. तू करशील बरोबर करशील.
no doubt. But maximum value of a sin x plus b cos x is under root a square plus b square, and minimum value is a square minus b square. अभी no doubt यहाँ पे माइनस आएगा, नेगेटिव आएगा, तो that is not allowed. High square minus low square. Solve करायची गरज नाही. हो सर. Next. Minimum value of f of x equal to log x is. कौन ABCDFG वाला कौन है बाबा बताओ? हाँ बोलो ABCDFG. अरे ABCDFG. अथर्व आहे कोणी? अथर्व कोणता पण अथर्व? जेवढे अथर्व असतील त्यापैकी कोणीतरी सांगावं. सांग अथर्व कोणाकडे B55. f of x दिलेला x into log x ला डिफरन्शिएट करायचं f dash of x equals to 1 plus log x येणार डिफरन्शिएट केल्यावरती. मग f dash of x equals to 0. मग हा मग log x equals to -1. ओके बरोबर. हा मग -1 ला minus of log e लिहायचा. log x equal to minus of log e लिहायचं. हा आणि मग -n वरती टाकायची. ओके log x equal to log e raised to किती -1. हा log cancel x equals to minus e raised to -1. e raised to -1. हो बेटा याला काय प्रॉब्लेम? बेटा याला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर, यू आर करेक्ट, नो डाउट. मग याला काय प्रॉब्लेम आपण करतो? log x to the base is -1. चालेल. ओके बरोबर. हा पुढे. हा आणि मग डायरेक्ट x ची व्हॅल्यू गिवन फंक्शन मध्ये टाकायची. That is 1 by e. So x log x की वैल्यू हो जाएगी 1 by e log of 1 by e. तुम लोग गड़बड़ करते हैं. क्या क्या क्वेश्चन पूछा हो देखो. फंक्शन की मैक्सिमम वैल्यू पूछा है या वेरिएबल की वैल्यू पूछा है, वो ध्यान में रखना है. That is what 1 by e minus log e. ये उल्टा सुल्टा कर दिया माइनस आएगा. So minus 1 by log is 1. Yes. बरोबर, गुड. देखो सृष्टि lower your hand. पुढं क्वेश्चन. माझा मृदा आज तुझ्यावर भडी मार करतो मी. सर सर पुढचं पूर्ण नाही दिसत आहे. वाचन जेवढं दिसेल तेवढं. सर इफ लाईन दिसणं दिसत आहे. और असं कसं होऊ शकतंय? सर ब्लर दिसतंय. अरे देवा. हा पुढे वाच, ते लाईन जाऊ दे. पुढे टचेस पुढचं म्हणणं दिसत आहे. टचेस कर्व y square is equal to. थांब. आता दिसते. हा सांग. If line y is equal to 4x minus 5 touches curve y square is equal to ax square plus b at 4, ax cube plus b at 2, 3.
तर Then 7a plus 2 2b कितना? हाँ अवघड आहे. बोल. अरे बोल ना बेटा लवकर. हाँ This line, which line? Y equal to 4x minus 5 touches the curve y square equal to x cube plus b at 2 comma 3. Then 7a plus 2b कितना? तर त्या कर्व मध्ये ती व्हॅल्यू टाकायची. Okay. 2,3 y cube equal to x cube plus b. We want add 2 comma 3. So y is 3 and x is 2. So 8a plus b equal to 9. पुढे. आणि ठीक आहे. रेडमी कोण आहे रेडमी? हॅलो सर, अथर्व. अथर्व बोल. हा सर, मग y इज इक्वल टू 4x मायनस 5 जी लाईन दिली ना, त्यातून स्लोप काढायचा. y equal to 5 लाईन. हा मग स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल टू 4 मायनस a बाय b ने. स्लोप ऑफ टँजंट इज 4. बरोबर. मग सर खालच्या y स्क्वेअर इज इक्वल टू ax स्क्वेअर प्लस b जी इक्वेशन दिली त्याला a क्यूब त्याला डिफरन्शिएट करायचं. विथ रिस्पेक्ट टू कोणता बाबा? विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करायचं. मग 2y dy बाय dx इज इक्वल टू 3ax स्क्वेअर. 3ax स्क्वेअर. बरोबर. b काय व्हॅल्यू 0. हा मग x आणि y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची त्याच्यामध्ये. सो dy बाय dx 3x स्क्वेअर अपॉन 2y. आणि मग सर a मग 2 y किती 3 2a. मग सर 8 मग त्या दोघांना इक्वेट करायचं, वरच्या इक्वेशनला आणि खालच्या इक्वेशनला. ओके. मग सर बट dy बाय dx 2a that is nothing but what? slope. मग बरोबर आहे. मिळतो. स्लोप किती आहे? 4. सो 2a is 4. a आएगा 2. मग सर मग 2 आणि सर 2 x आणि y च्या व्हॅल्यूज त्या वरच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायच्या. x y आणि a च्या व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 बघ ना बाबा, त्याच्यामध्ये टाक ना. हा सर त्याच्यामध्ये. सो b आएगा -7. तर मग a आणि b च्या व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायच्या. 7a प्लस 2b मध्ये. अम्मा कळलं का अम्मा? हा सर. 7a plus 2b. 7 into 2 plus 2 into -7 0. सी पहले टचेज द कर्व एट दिस, तो पॉइंट डाल दिया. इक्वेशन नंबर 1. लाइन टेंजेंट इज गिवन दिस, सो स्लोप इज y इक्वल टू mx प्लस c के फॉर्म में है, तो स्लोप आएगा 4. गिवन कर डिफरेंशिएट करो विथ रिस्पेक्ट टू x. फाइंड dy by dx. dy by dx at what point? 2, 3. पॉइंट डाल दिया. 2a that represents slope of tangent. So 2a must be 4. So a मिलेगा 2. a2 मिलने के बाद इसमें डाल दिया b मिलेगा. इनपुट वैल्यूज. चलो रोल नंबर 15 वाच.
Rule number 15. f Read of question. x equal हाँ f of x equal to x upon x square plus 1 is an increasing function, then x is. बघ अमृता खाली दिसत दिलं तर सर खरंच नव्हतं दिसत. ठीक आहे. अरे जे चिल बाबा, काय एवढं टेन्शन घेतेस? हा. सांग. Sir, it is an increasing function, so f dash of x is greater than 0. f dash of x greater than 0. हाँ So differentiate f of x with respect to x. हाँ बोल. Denominator तसंच x square plus 1 into numerator चा derivative 1 1 minus minus numerator तसंच x into 2x 2x divided by x square plus 1 the whole square. greater than 0. For increasing f dash greater than 0, derivative ले लिया u by v rule. Yes. हाँ पुढे. X square plus 1 the whole square तिकडे जाणार cancel होणार because it is not equal to 0. केव्हा झाला तो? हाँ पुढे. Minus x square plus 1 greater than 0. Okay. Minus x square greater than minus 1. X square less than 1. That gives x lies between minus 1 and plus 1. बराबर है. x square less than 1 मतलब x lies between minus 1 and plus 1. इसका स्क्वायर रूट 1 है, मालूम है? देखो x square less than 9, so x lies between minus 3 and plus 3. x square greater than equal to 9 मतलब x greater than equal to 3 or x less than equal to minus. Note down this point. बराबर है? Yes. चलो बोलो. क्वेश्चन पढ़ो. पढ़ो क्वेश्चन. बोलो. हाँ बोल प्रांजल. Volume of a sphere equal to 4 by 3 pi r cube. हाँ वॉल्यूम ऑफ कोनी स्फेअर इज 4 pi by 3 pi r cube. पुढे. हाँ मग दिलंय की dv by dt is 4 pi. कुठे दिलंय? म्हणजे given आहे ना volume is increasing at 4 pi centimeter cube per second. So dv by dt is वॉल्यूम
dv by dt equal to 4 pi. मग differentiating with respect to t, dv by dt is 4 pi r square dr by dt. मग 4 pi cancel, dr by dt is 1 by r square. dr by dt is 1 by r square. आता area is 4 pi r square. Area of sphere is 4 pi r square. 4 pi So, r square. dA by dt is 4 pi into 2r into dr by dt. Okay. पण त्यांनी दिलंय when volume is 288 pi. नाही, आधी dr by dt त्यात टाकूया, म्हणजे 8 pi r, dA by dt is 8 pi r into 1 by r square. 1 by r. हाँ, मग volume is 288 pi. Volume is 288 pi. Which is equal to 4 by 3 pi r cube. 4 pi by 3 r cube. हाँ, so r येतं r cube is 216. R is 8. Yeah, 6. 6 का 6. Okay, fine. हाँ, मग त्यात टाकायचं. Okay, यावर टाकायचं. हाँ. Fine. Simple है. देखो, volume of sphere इसका दिया है, dv by dt निकाला, 4 pi by 3 constant, rate of r cube is 3r square dr by dt. Cancellation क्या इतना है? So dr by dt है 1 by r square. What is area given? 4 pi r square. So dA by dt 8 pi r dr by dt. 8 pi r dr by dt. dr by dt कितना है? 1 by r square. Cancellation क्या इतना है? अपने में to find out r. क्या हो गया? volume. Volume is 4 pi by 3 r cube. Cancellation क्या r cube निकाला? r cube आएगा 6. इसमें डाल दिया 4 pi by 3. चलो बताओ. बोल स्फूर्ती. Sir, point on the curve y equals काय? चुकले तर फटके बसतील. चुकण्याची दाट शक्यता आहे. चुकण्याची दाट शक्यता आहे. सांग. क्वेश्चन वाचा दे, सगळ्यांना क्वेश्चन वाचू दे. फर्स्ट क्वेश्चन. Point on the curve y equals to under root x minus 1, tangent perpendicular to line 2x plus y minus 5 is equal to 0 is. सांग माझा काय करणार पहिली गोष्ट. तर आधी लाईन मधून स्लोप काढायचा. लाईनचा स्लोप आहे -2. मग tangent y minus 5 equal to 0 is line. That is tangent. स्लोप किती आला? सर ते tangent नाही आहे ना. तूच तर बोलली. Only line. Only line. Sir, that's slope -2. -2. Tangent is perpendicular to the line, so slope of tangent is 1/2. Okay, tangent perpendicular to line. So slope of tangent किती? 1/2. 1/2. Okay. तर मग त्या कर्वला डिफरेंशिएट करायचं. dx by dt. y equal to root x minus 1 dy by dx. 1 upon 2 root x minus 1. 2 root x minus 1. dy by dx is 1/2. 1/2 is 1 upon 2 root x minus 1. बराबर है. dy by dx is slope of tangent. पुढे x is 1. x minus x is 1. Sorry, 2. Root x minus 1 is 1, so x minus 1 is 1, so x आएगा 2. मी काय बोलू तुला की चुकले की तुला फटके बसतील. बोललो की नाही? Plus or minus 1. So x is plus or minus 1 plus 1. So x is
2 और x is 0 बरोबर ना? हो. बोल. आता कर्व मध्ये ते पॉइंट्स हे घालायचे. दोन ऑप्शन आहे एवढं नक्की आता. हा. कारण x is 0 is not possible here. हम्म. आता काय करणार? तर कर्व मध्ये पॉइंट घालायचे. So what is y? Root x minus 1. Root 2 minus 1. हाँ. y is 1. C option. y is 1. बरोबर आहे? का -1 का नाही? सर मग -1 का नाही? -1 का नाही तोच तर प्रश्न आहे ना मोठा. का x ची y ची व्हॅल्यू 1 तर y ची व्हॅल्यू -1 होऊ शकत नाही? सर But when x is 2 2 minus 1 1 root 1 is 1 बरोबर आहे? -1 होऊ शकत नाही का? सर हा बोल ना. सर ते लाईनची पण इक्वेशन दिली आहे म्हणजे आणि तो टँजंटला परपेंडिक्युलर आहे म्हणजे तो नॉर्मल होईल आणि त्याच्यावर पण हो, तो normal पॉइंट लाई करेल. सो lie करेल, बरोबर. त्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू टाकली की y +1 येतो. +1 येतो. हा. बरोबर आहे. म्हणून ऑप्शन सी. सर पण ती रेफरन्स लाईन दिली आहे ना कोणती रेफरन्स लाईन? तर 2x + y - 5. सर असं कुठे म्हणलं की त्याच्यावर आहे? फिगर ड्रॉ करू हा. म्हणून मी स्फूर्तीला बोललो होतो की तुम्ही फटके बसतील हा. बघा 2x + y - 5 is line point on this curve. हा कोणता कर्व आहे? पॅराबोला आहे. y² = 4x - 1 बरोबर का? असा काहीतरी येईल पॅराबोला. बरोबर आहे. Point on the curve, tangent perpendicular to this line. This is tangent. Perpendicular to this line. ये लाईन कुठली लाईन असेल? फॉर एक्झाम्पल अशी काहीतरी असेल. बरोबर ना? काय रचना बरोबर आहे का? हो सर. मग ह्या लाईनचा स्लोप किती झाला? सर -2. आता फिगर इज नॉट ड्रॉन टू स्केल ना. मला लाईनचा किती झाला? 1/2. बरोबर आहे का? हो सर. मग x तर 2 आलं. मग प्रश्न पडला इथं +1 का -1 का? दोन्ही ऑप्शन आहेत. तू जर 1 टाकलं x मग साधं म्हणायचं ना x is 1 सॉरी x is 2 2 - 1 y is 1 and when you put x is 2 2 - 1 only root 1 will we are getting -1 येण्याचा कुठे संबंध येतो? बरोबर आहे. सो ऑप्शन इज सी. सर बोल ना. -1 का नाही? मला नाही कळलं. याचं सॅटिस्फाय होत नाही तिथं. इथं -1 येऊ शकत नाही ना. का मग तू का नाही सांगितलं +or - सांग ना मग. आणि इथं +1 उगाची काय शक्ती? त्यांनी दिलेच नाही तर +- त्यांनी दिलं तरी घेशील तू. नेक्स्ट. The point on curve 6y = x³ + 2 at which y coordinate is changing 8 times as fast as x coordinate is 4 11 4 - 11 -4 11 -4 -11.
पढ़ो। पॉइंट ऑन कर प्रतोष, पॉइंट ऑन कर 6y equal to x cube plus 3 at which, sorry, x cube plus 2. Point on कर 6y equal to x cube plus 2 at which y coordinate changing 8 times as fast as x coordinate. हाँ. Sir, given dy by dt is equal to 8 into dx by dt. अभी सर गिवन कर्व के इक्वेशन को विथ रिस्पेक्ट टू t डिफरेंशिएट. 6y equal to x cube plus 8. Differentiate with respect to t. Differentiating with respect to t. 6 into dy by dt is equal to 3x square dx by dt. 6 into 8 into dx by dt. 8 into dx by dt is equal to 3x square dx by x is equal to plus or minus 4. x equal to plus or minus 4. सर अभी गिवन कर्व के इक्वेशन में एक बार +4 और एक बार -4 सब्स्टिट्यूट. since y is x cube plus 2, so अभी x कितना डालेंगे 4. हाँ, कितना आएगा 11. हाँ 11 -4. And when xy is -4 कितना -62/6. -62/6 तो है गया करेक्ट. So x is 4, y is 11. ये ऑप्शन बराबर ना. नेक्स्ट तेरा जोक बताओ क्या प्रतोष. प्रतोष नहीं सर. नहीं क्या बात, ठीक है लिखो. If Rolle's theorem for f of x equal to e raised to x sin x minus cos x in pi by 4 comma 5 pi by 4 then c is कितना. श्रुति पिंगड़े है क्या कोई? श्रुति पिंगड़े पढ़ो क्वेश्चन और बताओ. If Rolle's theorem for this holds good in this interval, then c equal to कितना? कौन बता रहा है? अरे बताओ मुझे, एक्सप्लेनेशन दो. आई डोंट वांट आंसर डायरेक्टली, पहले मुझे स्टेप बताओ. f of x कितना दिया है? e raised to x in bracket sin x minus cos x. f of x कितना दिया है? In pi by 4 to 5 pi by 4. Then c is कितना? कोई भी नहीं? I will not give any option to you. अथर्व, जितने भी अथर्व हो उसमें से बताओ कोई भी एक अथर्व.
अरे सो गए क्या? अथर्व, अरे रचना, हो सर. स्लीपिंग और व्हॉट? डुलके पे का? नो सर. जाऊ दे. टेस्ट दिली का आधी आजची? नाही सर, देईन थोड्या वेळाने. द्यायचा विचार आहे की नाही? द्यायचा विचार आहे ना? हो सर, देईन ना थोड्या वेळाने देईन. नोट दैट बच्चों लोग आज का टेस्ट बहुत ही बढ़िया है. टेस्ट कट्टा से अलग क्वेश्चन थोड़े बहुत यू हैव टू गिव टेस्ट. 11 आई थिंक 9 बजे तक है. देखो सांग मग. हॅलो सर. सर, रोल्स थिअरम प्रमाणे देयर लाइज अ सी इन द गिवन डोमेन सच दैट f dash of c is 0. f dash of c is 0. f dash of x किती येईल? सर, e raised to x तसाच cos x plus sin x आणि sin x minus cos x as it is e raised to x. That must be 0. You will इस्तेमाल किया. Therefore सर, 2 sin x. 2 sin x cos minus cos 0. Therefore sin x must be 0. 0 because e raised to x is not 0. बराबर है. x not equal to this must be 0. अभी ऑप्शन में as per you know sin x equal to 0 as solution. x is n pi. बराबर ना. So x कितना आएगा? pi, then 2 pi, then 3 pi and so on. So they have given option pi by 3, pi by 2, pi option है. Correct है? x equal to pi. किधर ले रचना questions? सर, 17 बहुतेक. 70 ना. हो गया. f of x दिया है, f dash of x लिया, इक्वल टू 0 इक्वेट किया, sin x 0 मिला, so x आया n pi. All these are competitive exam question 2016 से लेके 19 तक ऐसे क्वेश्चन आएंगे. अभी कल के दिन और थोड़ा क्वेश्चन लेंगे, एक्स्ट्रा क्वेश्चन लेंगे और इंटीग्रेशन लेंगे. इसमें कुछ स्टैंडर्ड क्वेश्चन मैंने बताया. जैसा ध्यान में रखो. पहला क्वेश्चन सुपुर्ति ने बताया सेमी वर्टिकल एंगल ऑफ मैक्सिमम वॉल्यूम इज tan इनवर्स ऑफ √2. दूसरा सृष्टि ने सॉल्व करके बताया था लेकिन उसकी जरूरत नहीं थी. मैक्सिमम वैल्यू ऑफ a sin x plus b cos x is √a square plus b square. मैं लिख के दिया है. ठीक है. कल के दिन 1 बजे मिलेंगे. अभी क्या करा तुमको? इंटीग्रेशन और वो भी चैप्टर करना. इलेक्ट्रॉन्स, फोटॉन्स और एएमएन. अर्चना सुनो, केमिस्ट्री का टॉपिक है रेडियो एक्टिविटी. अर्चना मैम विल टेक दैट लेक्चर. समझ में आया? 1-2 बार पूछा है सिर्फ क्वेश्चन रेडियो एक्टिविटी के. बस तुम लोगों को नहीं लिया तो तुम सब दुनिया को बताएंगे कि सर ने नहीं लिया, सर ने नहीं लिया, इसलिए मैं लूंगा. ओके. कल के दिन 1 बजे.